नमस्कार। आज मी बनवणार आहे कैरीचे दोन प्रकार, ते म्हणजे कैरीचं लोणचं आणि कैरीची चटणी। झटपट होणारं लोणचं मी आज पटकन असं दाखवणार आहे। चला बघूया। आता मी कैरी ना या दोन घेतल्या आहेत कैऱ्या, मी आता कट करून घेते कैरी। कैरीचा पहिला देठ काढून घ्यायचा। कैरी बारीक बारीक अशी कापून घ्यायची, जास्त मोठ्या फोडी नाही करायच्या, बारीक बारीक फोडी करायच्या। अशा एवढ्या बारीक करून घ्यायच्या। कैरी कट करून झाली घेतली। आता मी बाउल मध्ये काढून घेते। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, हा लोणच्याचा मसाला होता माझ्याकडे, तोच मी घेतलाय। बाकी जिरा वगैरे वेगळं असं काय, बडीशेप वगैरे असं वेगळं काय, मेथी पावडर घेतले नाही, मी डायरेक्ट हा मसालाच घेते। लोणच्याचा मसाला आहे तो मी 2 चमचे टाकते। आणि मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर आहे ती मी 1 चमचा टाकते। साखर मी 2 चमचे टाकते। आणि मीठ टाकते अर्धा चमचा। आता सगळे मिक्स करून घेते। हे किती दिवस टिकतं साधारण? हे जास्त दिवस असं नाही टिकत, 7-8 दिवस। हां 8 दिवस टिकेले, पण ते पण फ्रीज मध्ये ठेवून। हां आणि यात आपण ना तेल थोडंच टाकणार आहे, जास्त टाकणार नाही। आणि झटपट आहे ना, त्याच्यामध्ये जास्त दिवस नाही टिकत। ते जास्त टिकण्यासाठी तेल भरपूर लागतं। यात आपण तेल जास्त नाही टाकणार, थोडंसंच टाकणार। असं पण छान लागेल ना, असं पण खाल्लं तरी ना? हो मस्त लागेल, असं पण खाऊ शकतो। आता मी एक फोड खाल्ली ना मगाशी, ते एवढं टेस्टी लागलं ना, असं वाटलं की सगळं संपून टाकावं। तोंडाला पाणी सुटलं, एकदम मस्त लागलं, एकदम मस्त। आता मी ना पूर्ण बनवून देते, तेव्हा नंतर खा। आता मी थोडा वेळ झाकून ठेवते। टोप ठेवलाय, आता मी थोडंसं तेल टाकते। त्याला तेल जास्त नाही लागत, जरा थोडंसं टाकायचं। राई टाकली। तर तेल पूर्ण जरा थोडंसं असं नॉर्मल करून घेणार आणि नंतर मी हिंग टाकणार। तर मी गॅस बंद करते। आता हे तेल थंड झाल्यानंतर त्यात आपण टाकणार लोणच्यामध्ये। फोडणी थंड झाली, आता मी लोणच्यामध्ये ओतून घेते। फोडणीशिवाय पण असं छान लागेल, तुम्ही असं खाऊ शकता असं पण। फोडणी केली तरी पण चांगलं वाटतं, फोडणी केली तरी पण छान वाटतं, हो चांगलं लागतं। आणि कैरी पिवळी झाली ना, त्याच्यामुळे ती छान मस्त त्याच्यामध्ये थोडी पिकली, थोडा पिवळा रंग आलाय कैरीला, त्याच्यामुळे ती एकदम टेस्टी लागतं। आणि मीठ पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, मी जरा कमीच टाकलंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्यवस्थित तसं जास्त टाकू शकता जरा। तर लोणचं तयार आहे, झालंय। आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण टाकू शकता,
गुळाचं सुद्धा छान होतं. तर लोणचं तयार आहे. तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या. तुम्ही पण असं नक्की करून बघा, खूप छान लागतं. आता मी तुम्हाला चटणी बनवून दाखवते कच्च्या कैरीची. त्यासाठी खोबरं घेतलं आहे, या 2 मिरच्या आहेत, कैरी आहे, 4 लसूण पाकळ्या आहेत आणि हा पुदिना आहे 4-5 पानं. ते आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. तर मी खोबरं घेतलं आहे, हा पुदिना घेते. पुदिना असेल तरी चालेल, नसला तरी चालेल, असं काय नाही. ही चटणी आपण फक्त सीझनलाच बनवू शकतो. हां, कैरीच्या सीझनला बनवायची नाही, छान वाटते ही. आणि भाकरीबरोबर पण छान लागते, चपातीबरोबर पण सुंदर लागते. हे मीठ टाकते. आता मी थोडंसं पाणी टाकून, थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही करायची, आणि बारीक वाटून घेते. वा, रंग कसला मस्त आलाय ना. मस्त आलाय कलर, पण पिस्ता कलर सारखा रंग आलाय. हो, कैरी सारखा असा. टेस्टला पण तेवढीच छान असणार. भाकरी सोबत, चपाती सोबत, डाळ भात सोबत, तिखट डाळ आणि भातासोबत, कशासोबतही चांगलं लागणार. कशासोबतही छान लागणार. झटपट ना, काय वेळ लागला नाही. वेळ लागत. फक्त कैरी पाहिजे आपल्याकडे बस. आणि कैरीच्या सीझनला करू शकतो. हो, कैरीचं लोणचं आणि कैरी खोबऱ्याची चटणी तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. धन्यवाद.